हा सगळा शब्दांकन करण्याचा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? आत्ता या मुलाखती ऐकताना एक जी अतिशय प्रबळ भावना मनामध्ये आहे ती ही आहे की अतिशय ऊर्जा असणारं धोधो वाहणारं जे पाणी आहे त्याला आपल्याला पकडता येत नाही. हे कशा अर्थाने म्हणते मी तर ह्या ज्या मुलाखती आहेत त्या लेखन करून 1 वर्ष सव्वा वर्ष झालं असेल नक्की. त्या लेखन करतानाच्या मुलाखती ऐकताना मला जो अनुभव आला तो अनुभव आणि आजच्या मुलाखती ऐकतानाचा जो अनुभव आहे ह्या 2 मधला फरक जो आहे तो इतका जाणवतोय. म्हणजे वेदमधल्या फॅकल्टीजची झेप जी आहे की वर्षभरात माणसं किती पुढे जातात, किती पुढचा पल्ला गाठतात आणि जेव्हा भविष्यवेधी दृष्टी असते आपल्या कामाबद्दलची समाजाबद्दलची त्यावेळेला तो वेग माणसाला आपोआप खेचतच नेतो आणि त्या दिशेने आपण पुढे जातो. तर हे सगळं ह्या मुलाखती ऐकताना मला जाणवत होतं आणि मला असं वाटलं की जर आत्ता मला हे पुस्तक दुरुस्त करायची सोय असेल तर खूप बरं झालं असतं. म्हणजे त्यांचा पुढचा पल्ला मला लगेच जर टिपता आला असं तर फार बरं वाटलं असतं असं मला वाटलं. ह्याचा अर्थ वाचकांनी हे पुस्तक शिळं आहे असं मानू नका, परंतु ह्या सगळ्या कामाची बीज जी आहेत ती खूप सशक्तपणे त्या मुलाखतींमध्ये आढळतात आणि ते श्रेय डॉक्टर तुमचं अर्थातच आहे. त्याच्यामुळे मी स्वतःला हे पुस्तक लिहिताना मी तो हमाला भारवाही एवढंच फक्त मानलेलं आहे की बोलणारी माणसं वेगळी आहेत, त्यांना बोलतं करणारी व्यक्ती वेगळी आहे आणि आपण फक्त जसं मगाशी लोखंडे म्हणले की मी फक्त मधला पूल आहे आणि त्या पुलावरनं मी ती हा भूमिका पार पडली आहे. तर त्याच्यामुळे हा जो प्रवास आहे हा बघताना मला चकित व्हायला झालं की माणसं किती पुढे गेलेली आहेत हे ऐकताना. आणि त्यामुळे पुढचं पुस्तक जर मी लिहिणार असेल तर ते एक आव्हान माझ्या पुढे आहे हे नक्कीच आहे. म्हणजे तो जो वेग आहे तो दाखवणं की ही माणसं पुढे निघाली आहेत, ते थांबली नाही आहेत, केवळ एवढं काम उभं करून थांबली नाही आहेत, तर त्या कामाची पुढच्या दिशा त्यांना आणखी खुणावत आहेत आणि ते बघणं हे खूप आनंदाची गोष्ट होती आत्ता. बरोबर. नाही, पुढचं पुस्तक तुम्हीच लिहिणार आहात ते माझं भाग्य आहे. हां, म्हणजे 5ही तुम्हीच लिहिणार. हा जो गेल्या वर्षभरातला काळ होता हा तुमच्यासाठी सुद्धा काही दृष्टीने प्रतिकूलतेचा काळ होता. तर त्या प्रतिकूलतेबद्दल आणि त्या सगळ्या तुमच्या मैत्रीबद्दल त्या आजाराच्या आम्हाला जरा सांगा. गेल्या वर्षभरापेक्षा गेल्या 10 वर्षाचा काळ माझ्यासाठी प्रतिकूलतेचा आहे असं मी म्हणेन. मधला काही काळ खरं म्हणजे प्रतिकूलतेचा काळ आहे असं मी आता मानत नाही. मी असं खरं सांगते की कॅन्सर इज अ ब्लेसिंग इन माय लाईफ असं मला आता वाटतं. 3 वेळा कॅन्सर माझ्या आयुष्यामध्ये येऊन गेला, त्यातल्या 2 वेळा अतिशय आक्रमकपणे तो येऊन गेला आणि आता 3रा त्याला मी निरोप दिला आत्ता नुकताच आणि तो शेवटचा असेल असं अशी माझी खात्री आहे. ह्याचं कारण असं आहे की अशी माणसं ज्यांच्या आयुष्यामध्ये आहेत वेगवेगळ्या निमित्तांनी, लेखनाच्या निमित्ताने, मुलाखती ऐकण्याच्या निमित्ताने, अशा माणसाच्या आयुष्यामध्ये पुन्हा हा मित्र येणार नाही अशी मला खात्री वाटते. खरं ती माणसं ह्यापूर्वी वारंवार होतीच, पण तरी तो आला. त्याला वाटलं की जरा हिला थोडं आणखी हलवून बघू, थोडं आणखी ढकलून बघूयात. पण आता मी असं मानते त्याला असं वाटलं की ही काही जुमानत नाही आपल्याला, त्यामुळे आता हिला टाटा करावं असं मला वाटतंय. वा, 3 वेळा हल्ला केला. 3 वेळा हल्ला केलाय, आता काही जुमानत नाहीये, तर जावं आता निघून हिच्या आयुष्यातनं असं त्याला वाटेल अशी मी आशा करते. बरोबर. हा 10 वर्षाचा प्रवास तुम्ही जो म्हणलात प्रतिकूलतेचा, तर तो मला नेहमीच मी 2 टप्प्यात बघते. एक टप्पा अर्थातच शारीरिक वेदनांचा, या मशीनमधनं काढ, त्या मशीनमध्ये घाल, तिकडून काढ, इकडे घाल असा होता. त्यामुळे त्या वेदना ठीकच आहेत. पण दुसरा टप्पा जो होता त्या टप्प्यावरती मला असं आढळलं की मी ज्या माझ्या मर्यादा मानत होते त्या मर्यादा आणि माझ्या श्रद्धा, ज्याला आपण बिलीफ म्हणतो, त्याला वारंवार प्रश्न विचारण्याची संधी मला माझ्या आजाराने दिली. आणि ती सगळ्यात मोठी संधी मला असं वाटतं माझ्या आयुष्याने मला दिलेली आहे. लहान लहान गोष्टी आपण मर्यादा मानतो ना, की मला इंजेक्शनची भीती वाटते, ही मर्यादा आहे. अगदी किरकोळ जी असते ती, तर त्या प्रत्येक मर्यादेला भिंगाखाली घेऊन तपासण्याची संधी जेव्हा मला हा आजार समोर आला तेव्हा त्या आजाराने दिली. आणि मला असं वाटलं की आपण ज्या मर्यादा मानतो त्या आपल्याला ओलांडता येतात, नक्की ओलांडता येतात.
आणि तो जो क्षण होता ना आयुष्यातला, तो फारच परिवर्तन घडवणारा क्षण होता. म्हणजे मी अगदी जसं घरात बोलते तसं इथे बोलते आणि ते मनातच सांगते की मला असं स्टेजवरती उभं राहून बोलणं ह्याची पूर्वी अत्यंत भीती वाटायची आणि मला असं बोलणाऱ्या माणसांबद्दल अपार आदर वगैरे वाटायचं की काय माणसांच्या अंगात ह्या धिटाई आणि काय सुंदर बोलतात. मग डॉक्टर तुमची मुलाखत जेव्हा मी घेतली पहिल्यांदा नाशिकमध्ये, तर तेव्हा मला असं वाटलं की ही संधी आहे डॉक्टरांची, ज्यांच्यावरती मी मनापासून प्रेम करते. आणि हा शब्द तुमच्या बाबतीत माझ्या मनात आहे की ज्यांच्यावर माझं अत्यंतिक प्रेम आहे, एक अतिशय वेगळ्या प्रकारचा माणूस म्हणून, तर त्यांची मुलाखत घ्यायची माझ्यापुढे संधी आली. आणि मी असं म्हणते की मला बोलायची भीती वाटते, नाही मला ह्या भीतीला पार केलंच पाहिजे. आणि त्यामुळे अशी जी जी मर्यादा माझ्यासमोर आली ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये, त्या प्रत्येक मर्यादेला भिडण्याचं जे सामर्थ्य आहे किंवा जे भिडण्याची संधी जी आहे ती मला ह्या आजाराने दिली. दोन्ही वेळेला मी डोक्यावरती ते जे टिपिकल बायका घालून फिरतात तशी फिरत होते. यावेळेला मी ठरवलं की मी आता अशीच फिरणार आहे, केसाला काहीही न बांधता, केसावरती टोप न घालता. कारण माझ्या ह्या रूपावरती माझं प्रेम आहे. मग लोकांनी प्रेम करावं किंवा न करावं, त्यांना मी अशी आवडत असेल तर उत्तमच आहे, नसेल आवडत तरी उत्तम आहे, पण मला मी अशी आवडती आणि म्हणून मी अशी फिरणार आहे. तर ही जी संधी मला मिळाली ही सगळी मला आजारातनं ह्या मिळत गेली असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी नेहमी असं म्हणते की कॅन्सर केम ॲज अ ब्लेसिंग इन माय लाईफ. आणि त्यामुळे तो प्रवास फार फार उत्तम प्रवास होता असं मला वाटतं. म्हणजे वंदनाताईंचा हा वेचक प्रवास अतिशय वेधक होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यात तुम्ही स्वतःला सापडलात नव्याने. हो, माझीच मला नव्याने ओळख अजून होती आहे असं मला वाटतं. अजून ती ओळख होतीच आहे. वंदनाताई, तुम्ही जेव्हा असं म्हणता की हा आजार हे ब्लेसिंग आहे, तर त्यातल्या प्रवासातला प्रत्येक क्षण हा कसा असेल आणि त्याला ब्लेसिंग तुम्ही आज जे म्हणताय ते तुम्ही ज्या पोझिशनमधून म्हणताय त्याच्यावरून आमच्याही सगळ्यांच्या लक्षात आलं की तुम्ही सुद्धा किती पुढे आलात. येस, तुम्ही ज्यांचं वर्णन केलं तेच नाही पुढे आले, तुम्ही सुद्धा खूप खूप पुढे आलात. आणि मला वाटतं आपलं वेदचं व्यासपीठ आहे हे प्रवाहीच आहे, हे पुढे पुढे जात राहणाऱ्या मंडळींचंच व्यासपीठ आहे. आणि त्या व्यासपीठावरती तुम्ही आहात आणि त्याचा एक भाग आहात.